भारतामध्ये IPC 312 नुसार गर्भपात बेकायदेशीर आहे। गर्भपाताचा कायदा अस्तित्वात येण्याच्या आधी असुरक्षित गर्भपातांमुळे होणाऱ्या मातामृत्यूंचं प्रमाण खूप होतं आणि त्याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी शांतीलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली शांतीलाल शहा कमिटी नेमण्यात आली। आता या कमिटीनं 2 वर्ष काम करून असुरक्षित गर्भपाताच्या संदर्भातले सामाजिक, आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय पैलू काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि असुरक्षित गर्भपातांमुळे होणाऱ्या मातामृत्यूंचं प्रमाण संख्येने जास्त असल्याचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना लक्षात आलं। 30 डिसेंबर 1966 रोजी त्यांनी भारत सरकारला या रिपोर्टच्या आधारावरती काही रेकमेंडेशन्स सादर केल्या। त्याच्यामध्ये महत्त्वाची रेकमेंडेशन एक ही होती की भारत सरकारने सुरक्षित गर्भपाताच्या संदर्भातला एक कायदा करणं गरजेचं आहे। या सगळ्या रेकमेंडेशन्सच्या आधारावरती 1971 मध्ये भारत सरकारने वैद्यकीय गर्भपाताचा कायदा केला, ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट असं म्हणून पण ओळखतो। या कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंत ठराविक अटींअंतर्गत स्त्रियांना गर्भपाताच्या सेवा मिळतात, त्या कायदेशीर मानल्या जातात। इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की गर्भपात हा कायदेशीर आहे, परंतु तो स्त्रियांचा मूलभूत हक्क किंवा स्त्रियांचा हक्क म्हणून मान्यताप्राप्त कायदा नाही। त्यामुळे स्त्रीला जर गर्भपात करायचा असेल तर तिला डॉक्टरांची किंवा त्या रजिस्टर ऑथॉरिटीची परवानगी घेणं गरजेचं असतं। वैद्यकीय गर्भपाताचा कायदा 1971 साली या देशामध्ये आला, परंतु त्याच्या अंमलबजावणीचं काय करायचं यावरती ना सरकारचं लक्ष होतं ना संस्थांचं लक्ष होतं आणि शेवटी अनेको वर्ष गर्भपात कुणी करावा आणि कुठल्या दवाखान्यांमध्ये करावा याचं लायसन्स देण्याची प्रक्रिया फक्त या कायद्यांद्वारे केली गेली। पुढे 1994 मध्ये PNDT नावाचा कायदा आला, प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करण्याच्या विरोधातला कायदा, आणि हा कायदा पुढे बदलत गेला। परंतु मूळ मुद्दा असा होता की आपल्याला मुली का नको आहेत याबद्दल सामाजिक प्रबोधन करण्याकडे कायद्याचा कल कमी होता। त्यापेक्षा जास्ती कल हा होता की कायद्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी कशी करता येईल, आणि मग पुढे त्या कायद्यामध्ये संशोधन होत गेलं, कायदा बदलत गेला, परंतु भर हा कायम समाजाचं मत परिवर्तन करण्याच्या ऐवजी कायद्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी कशी करता येईल यावरती राहिला। आणि या अंमलबजावणीचा ताण अर्थातच सरकारी यंत्रणांवरती कायम जास्ती राहिला। मग पुढे वेगवेगळ्या योजना आल्या, बेटी बचावसारखं अभियान आत्ताच्या काळामध्ये आलं आणि यामध्ये सरकारी यंत्रणा प्रचंड तणावामध्ये होत्या की काहीही करून जन्मदर मुलींचा वाढला पाहिजे। पण त्याचा एक अनपेक्षित परिणाम असा झाला की ज्यांना आवश्यक आहेत अशा गर्भपाताच्या सेवासुद्धा मिळेनाशा झाल्या, कारण लोक घाबरले होते, अधिकारी घाबरलेले आहेत की जर संख्या कमी झाली मुलींची तर आपल्यावरती काय परिणाम होईल। आणि या दोन्ही कायद्यांच्या समजुतीमध्ये इतका गोंधळ निर्माण झाला की शेवटी भारत सरकारला फेब्रुवारी 2015 मध्ये एक गाईडलाईन आणावी लागली, जी म्हणते की MTPचा कायदा आणि PNDTचा कायदा कसं वेगळं आहे। माध्यमांनी, सरकारांनी, स्वयंसेवी संस्थांनी हा मुद्दा वेगळा करण्याची का गरज आहे असा कायदा नव्हे अशी गाईडलाईन त्यांना प्रकाशित करावी लागली। पण त्याआधीच 2011-12 मध्ये हा मुद्दा आमच्या लक्षात येत होता। सम्यकनं या मुद्द्यावरती काम करायला सुरू केलं। अर्बन पुअर विमेन्स हेल्थ राईट फोरमच्या माध्यमातून आम्ही शहरांमध्ये हा मुद्दा उचलायला सुरुवात केली। सन 2013 मध्ये एक रिसर्च बेस्ड काम केलं आणि 2014 मध्ये खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, सरकारी यंत्रणा, पत्रकार आणि NGO यांच्याबरोबर एक ॲडव्होकसीची प्रक्रिया सुरू केली। गर्भलिंग निदानाला नाही म्हणत असताना स्त्रियांना सुरक्षित गर्भपाताच्या सेवा मिळाव्यात याच्यासाठीची मागणी करणं आणि या सगळ्या स्टेकहोल्डर्समध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करणं हा या प्रक्रियेचा हेतू होता। यामध्येच आम्ही पत्रकारांबरोबर पण काम केलं। पण मुद्दा असा आहे की स्थानिक पत्रकार म्हणजे काय, ते केवळ वार्ताहर नव्हेत, ते स्वतंत्र विचार असणारे व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्ती विश्लेषण करू शकतात आणि ते विश्लेषण आणखी जास्त चांगलं करण्यासाठी एक अभ्यासक्रम केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही स्थानिक ग्रामीण पत्रकारांसाठी एक अभ्यासक्रमाचं नियोजन केलं। त्यामध्ये जेंडर म्हणजे काय,
जेंडर बेस व्हायलन्स म्हणजे काय, पितृसत्तेचा अर्थ काय आहे, पितृसत्ता स्त्रियांच्या प्रजनन हक्कांवरती कसा परिणाम करते, पत्रकारितेची मूल्य काय, आपण जेव्हा स्त्रियांबद्दल वार्तांकन करतो तेव्हा ते वार्तांकन कुठल्या भाषेमध्ये असलं पाहिजे, कुठली भाषा असायला पाहिजे, कुठली चित्र नसायला पाहिजे, याच्याबद्दलचं चर्चा करणारा एक अभ्यासक्रम आम्ही तयार केला. आणि हा अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये आम्हाला पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट आणि स्त्री अभ्यास केंद्राने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. आम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या अभ्यासक्रमाच्या मार्फत पुणे विद्यापीठासोबत आम्ही ह्या सगळ्या स्थानिक पत्रकारांना काही सर्टिफिकेशन केलं, ज्याच्यामध्ये उत्तम कांबळे आले होते, रजिया पटेल आल्या होत्या. आणि आम्हाला हे वाटतं की हे महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही स्थानिक म्हणजे काय, स्थानिक हे कशाच्या संदर्भात असतं, ग्लोबलच्या संदर्भामध्ये. त्यामुळे स्थानिक म्हणजे काय आणि स्थानिक पत्रकारांना राजकारण कळतं, पितृसत्तेचं राजकारण कळतं, हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळेला अगदी खरं सांगायचं तर माझ्यासाठी सुद्धा हा विषय खूप वेगळा होता. म्हणजे का बरं गर्भपाताच्या बातम्यांविषयी चिंता वाटावी, काय त्याच्यामध्ये बदल घडवू शकतो, असा क्षणभर मलाही प्रश्न पडला होता. शहरामधल्या पत्रकारांची काम करण्याची पद्धत, खेड्यामधल्या किंवा तालुका स्तरावरच्या, जिल्हा स्तरावरच्या पत्रकारांची काम करण्याची पद्धत याच्यातही फरक असतो, त्यांच्यावर काही मर्यादा असतात. विशेष म्हणजे त्याही लक्षात घेऊन आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरक्षित गर्भपाताच्या अनुषंगाने किंवा गर्भपाताचा हक्क कसा आहे आणि त्याकडे कशा नजरेनं बघितलं पाहिजे, अशा बातम्या ग्रामीण भागातूनच अधिक चांगल्या पद्धतीनं आल्या पाहिजेत, हे खरोखर याच्याविषयीचं वाचन केल्यानंतर पटलं. आणि सम्यक त्या अनुषंगाने जे काम करत आहे, बरीच वर्ष करत आहे, त्यांनी त्या 10 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं होतं, तर ते लक्षात आल्यावर म्हटलं की आपल्या विभागाच्या दृष्टीने सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या विभागाचा मुख्य भाग ह्याच्यामधला पत्रकारिता अधिक चांगली कशी करावी, पत्रकारितेची जबाबदारी काय असते, ती तुमची भाषा, तुम्ही वापरत असलेले वेगवेगळे माहितीचे स्रोत, तुम्ही करत असलेली मांडणी, ह्या सगळ्यातून कसं जबाबदारीनं कोणत्याही विषयाचं वार्तांकन करता येतं, याचा विचार करून मग आम्ही या 2 दिवसांच्या सत्रांची आखणी केली. केवळ एकतर्फी व्याख्यान न ठेवता पत्रकारांबरोबर संवाद, त्यांच्याबरोबर देवाणघेवाण हा मुख्य अध्यापनाची एक पद्धत म्हणून ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि विशेष म्हणजे इथे जमलेले सर्व पत्रकार अतिशय मनापासून उत्साहाने त्यात सहभागी होत आहेत. प्रत्येकजण कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रात काम करते, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातून खूप चांगली देवाणघेवाण होती आहे. आणि अजूनही वेगळ्या प्रकारचे उपक्रम कसे हाती घेता येतील यासाठी पण एक चांगली दिशा या सगळ्या कार्यशाळेतून मिळेल असं मला वाटतं. आणि मग असं लक्षात आलं की आपण स्थानिक पत्रकारांबरोबर जर काम केलं तर त्यांची भाषा बदलते, त्यांचं वार्तांकन बदलतं, त्यांची रिपोर्ट करण्याची पद्धत बदलते. आणि असं आम्हाला अनेक पत्रकारांनी सांगितलं ह्या प्रयोगामधल्या की आता त्यांचे उपसंपादक हे सांगायला लागलेले आहेत की त्यांची भाषा बदललेली आहे. आमच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये एक बाबासाहेब खिद्रपुरे नावाचे डॉक्टर होते. त्यांनी स्त्रीभ्रूण म्हणजे हत्याच्या विषयावरती मी जरा लिखाण केलेलं होतं. मग तो विषयात माझ्याकडून शब्दात कशी गल्लत होऊ शकते, गर्भलिंग निदान आणि सुरक्षित गर्भपात, आपला विरोध हा गर्भलिंग निदानाच हवा, तो सुरक्षित गर्भपातच नको, याची जाणीव मला सम्यकनं ज्यावेळी कार्यशाळा आयोजित केली होती त्यावेळेला मला त्यात पुरेपूर ज्ञान मिळालं. एक फोटो असा होता की एक मुलगी आहे छोटीशी आणि तिच्या पोटामध्ये सुरा खूप बसलेला आहे. आणि दुसरा एक फोटो होता की ती मुलगी एका झाडाला लटकवलेली आहे, फास वगैरे दिलेला आहे, असं काहीतरी ते चित्र होतं. पण मला ते अपेक्षित नव्हतं. कारण का अपेक्षित नव्हतं? कारण की त्यातून जी क्रूरता होती, समाजामध्ये जे समाज म्हणून त्यातून ढवळून येणारं होतं. या बातमीला जो हा तुम्ही फोटो वापरलेला आहे, हा फोटो वापरू नका. लिंगनिदान आणि गर्भपात याच्यामध्ये आमची गफलत होत होती, पण नंतरच्या काळामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून तशा पद्धतीनं वृत्तलिखाण याच्या पुढं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. गेल्या 1 वर्षभरापूर्वी मी सम्यकशी जोडलो गेलो आणि सम्यकनं माझ्याबरोबर महाराष्ट्रातले असे अनेक हिरे शोधून काढले की जे ग्रामीण भागात महिलांच्यासाठी लिखाण करू शकतील. लिखाणाचा विषय होता सुरक्षित गर्भपाताचा हक्क. आणि ह्या हक्कात जे कायद्याच्या अडचणी आहेत किंवा PCPNDT आणि MTP हा जो कायदा आहे ह्याचं सविस्तर लिखाण मी केलं आणि कोल्हापूर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला
उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की हाच प्रयोग आता आम्ही महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये, विशेषतः कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या पत्रकारांबरोबरती आम्ही काम करणार आहोत आणि अजून 30 पत्रकार ह्या सगळ्या प्रयोगामध्ये आमचे साथीदार होणार आहेत.